ती लोक काही ऍक्शन घेतील असं वाटतंय तुम्हाला? काय ऍक्शन घेणार? पंख असतील तर पाखरू फडफड करतं. आपला संबंध काय त्या माणसांशी? आपला संबंध फक्त नोटांशी आहे. सुधाकरण वहिनींना खूप वाईट वाटलं असेल ना? सागर म्हणत होता की चला माझ्या बरोबर, तुझ्या मिळकतीचा फ्लॅट घेशील तेव्हा आम्ही येऊ असं म्हणाले काका त्याला. कुठलं काम करता भाऊजी तुम्ही? बिझनेस आणि मीटिंग्स. असलं कुठलं काम करता का जे सांगायची वेळ आली का उठून जायची पाळी येते? काय भानगड तर नाही? अगं त्याला मी मुद्दाम इतक्या अटी घातल्या कारण त्याने मला या न त्या कारणाने लग्नासाठी नकार द्यावा म्हणून. प्रिया, कुणाल पोलिसांच्या हाती लागल्याशिवाय काहीही सिद्ध करता येणार नाहीये. आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचं थांबवायचं नाही. त्या झाडाला पान आहेत, फुलं आहेत, फळं आहेत. जोराचा वारा आला ना की ती फुलं झाडावरून खाली पडतात, पण ते असं दुःख उराशी बाळगून नसतं का? त्या देवाघरी गेलेल्या बाळांनी उद्या तुला विचारलं असतं माझ्या बाबांचं नाव काय आहे, काय उत्तर दिलं असतंस तू? अहो हे काय बसून काय राहिला? ऑफिसला नाही का जायचं? काय नाही गे, आज ऑफिसला नाही जात आहे, म्हणजे आज घरीच आराम करणार आहे. का हो, बरं वाटत नाहीये का? तब्येत एकदम ठणठणीत आहे माझी. काय नाही ग, काय आज जरा कंटाळा आला होता आणि त्या ऑफिसच्या सगळ्या फाईल्स पण मी घरीच मागवले. बरं झालं बाई, आज तुम्ही घरी आहात, निवांत बोलता येईल तुमच्याशी. कशाबद्दल? माधुरी. आता तिचं काय आणखीन? तिचंच टेन्शन आहे हो. तर तिचं कसलं टेन्शन? अविनाश, हे बघा तुम्ही ना आज तिला ठणकावून सांगा की तू अविनाशशी लग्न करू शकत नाहीस. लोकांनी विचारलं तर काय सांगायचं? कुठे नोकरी करतो, किती पैसे कमावतो? हे बघ, त्याच्याविषयी आपण भरपूर वेळा चर्चा केली आहे. तरी सुद्धा तो आपल्या स्टेटसचा नाही. उद्या पोरीनी कोर्ट मॅरेज केलं तर नाक कापलं जाईल आपलं. कल्पना आहे ना तुम्हाला? तरी कसं असं मिळमिळीत धोरण घेता हो? तुम्ही स्पष्ट बोला ना तिच्याशी आज. लग्न नाही करायचं म्हणजे नाही करायचं. हे बघ नम्रता, आता आपल्या मुली काही लहान राहिलेल्या नाहीयेत, मोठ्या झाल्यात. त्यांना आपलं सुख कशात आहे हे चांगलं कळत. हे बघ, तिने अविनाश बरोबर लग्न करायचं ठरवलं ना, मग त्याच्यातही काही गुण असतील ना. आता ती जगतील नवरा बायको म्हणून. आणि लोकांना काय फक्त बोलायचं माहित, बोल बोल बोलतील, तोंड दुखलं की गप्प बस. तरी अविनाशचा नाद. हे बघ नम्रता, तू जास्त टेन्शन घेऊ नकोस आणि देऊही नको. मला चहा दे. आणते. आव आव जाव, तुम्ही तर माझ्याकडे बघत बी नाही. काय करू बघून? हे घे, बघित झालं? तसं नाही व. मग कसं? आव जाव तिकडं, तुम्हासनी तर काय बी कळत नाही. आता काय कळत नाही?
इन्स्पेक्टर स्वाती आत जा. स्वाती. या ना बसा. काय कुणाल साहेब हा? कसे आहात? मी इन्स्पेक्टर संजय भोसले. अहो अख्खं पोलीस डिपार्टमेंट तुमच्या मागावर आहे आणि तुम्ही इथे लपलाय. म्हणायचं काय तुम्हाला? एसीपी महाडी ओळखता ना तुम्ही? त्यांनी मला स्पष्ट वॉर्निंग दिली, कुणालचा पत्ता लावा. आणि कुणालचा पत्ता लागला. बरं पत्ता कोणाला लागला? मला, संजय भोसलेला. अहो कुणाल साहेब, अहो मला सापडला तर सापडलाय, पण आणखी कुणाच्या हाताला लागू नका. मला खरंच काय कळत. इथे राहिलात ना तर स्वतः आज जाल ते जाल, बाकी सगळ्यांना याद पाठवाल. काय कळतंय ना? नाही. प्राची मॅडम, आता आणखी काही सांगत नाही, पण एवढंच सांगतोय, इथून आत्ताच्या आत्ता निघून जा आणि अशा ठिकाणी जा की तिथे तुम्हाला कोणीही शोधू शकणार नाही. मी सुद्धा नाही. काय कळतंय ना? हो कळतंय. येऊ मी? हो. थँक्यू. थँक्यू. मोनिका, काय करतेस? काय नाही, असंच. तब्येत कशी आहे आता? बरी. तुला मी काही कॉम्पिटिशन सक्सेसची पुस्तकं आणून देईन, म्हणजे तुझं वाचनही होईल आणि अभ्यासही होईल. तू म्हणत होतीस ना तुला करिअर करायचंय, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय म्हणून. मग आता एक काम, मागचं सगळं विसर आणि अभ्यासाला लाग. तुला असं शांत गप्प बसलेलं बघितलं ना की नाही ग बरं वाटत. सागर, आय एम ओके. Say this okay with smile. That's better. मोनिका, तू अजून यंग आहेस. तू स्वतःच्या पायावर उभी राहू शकतेस, स्वतःचं करिअर करू शकतेस. सो प्लीज कम आउट ऑफ ऑल दिस. अरे मी करतेय प्रयत्न. आणि बस, बाकी सगळं विसर आणि जे काही हवंय नकोय ते मला सांग. आय एम देअर फॉर यू. ओके, आय विल टेक केअर ऑफ ऑल दॅट. आज अवी दादा नाहीये म्हणून इतकं सविस्तरपणे तुझ्याशी बोलता आलं. चल, मला जायचंय, उशीर होतोय. यू टेक केअर. थँक्यू. सेम टू यू.
सॉरी पण एक प्रश्न असा पडतोय श्रीकांत की तू स्वतः या केसमध्ये इन्व्हॉल्ड असताना कुणालपर्यंत पोहोचायला इतका वेळ का लागतोय? नाही म्हणजे सॉरी, मला माहिती आहे की या केस व्यतिरिक्तही तुझ्याकडे भरपूर वर्कलोड आहे, पण तरीही तसं नाही रे शरद. खरं सांगायचं तर हे बघ शरद, तुला माहित आहे माझी मिसेस 2 वर्षापूर्वी किडनीच्या विकाराने गेली. काहीच करू शकलो नाही रे मी तिच्यासाठी. पाण्यासारखा पैसा खर्च केला, काही एक उपयोग झाला नाही. आणि शरद, हे प्रकरण किडनीशी संबंधित आहे म्हणून मी यात जास्त लक्ष घालतोय. पेशन्स ठेव, आम्ही कुणालपर्यंत नक्की पोहोचू. बाय द वे शरद, अरे प्राचीकडून काही कळलं का? म्हणजे मला डॅम्बिस बाई आहे रे ती, टाकाच तूर लागू देत. पण एक कन्फर्म आहे श्रीकांत, प्राचीला नक्की माहिती असणार की कुणाल कुठे राहत. श्रीकांत, तू या बाईला एकदा पोलिसी खाक्यात दाखवच. अरे कशाच्या आधारावर? हा, हे बघ, फार तर आम्ही तिला पोलीस स्टेशनमध्ये बोलू शकू चौकशीसाठी. हा, पण दबाव वगैरे आणू शकणार नाही. अरे हो, मागे एकदा माझ्या ऑफिसमध्ये आली होती ती. चांगलंच घोळात घेण्याचा प्रयत्न केला. हो वा, छान. म्हणजे तुझ्याही पाठी? अरे तसं नाही बघ, चांगलं टोलावून लावलं तिला. पण शरद, या प्रकरणानंतर माझी पक्की खात्री झाली बघ, प्राचीचा या किडनी रॅकेटशी चांगलाच संबंध आहे म्हणून. हा, महाडिक साहेब, तुम्ही? कशा आहात प्राची मॅडम? ठीक. पोलीस स्टेशनमध्ये फोन केल्यानंतर येऊन जा. पोलीस स्टेशन? कारण कळेल तिथे आल्यानंतर. बाय द वे शरद, चल निघतो. बाय बाय. नमस्कार मॅडम. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, काय झालंय तुमचं? 1. अरेस्ट. प्राची, काउंटडाऊन सुरू झालेला आहे. रे बेटा, कशी आहेस तू? पप्पा, सकाळपासून तुम्ही हा मला 4थ्यांदा प्रश्न विचारलाय. हो प्रिया, तुझं आता लग्न होणार आहे. तू सासरी जाशील. प्रतीकच्या परदेशवारे आता खूप वाढले आहेत. कदाचित भविष्यात तो तिथेच सेटल होईल. मग तूही तिथे जाशील. आपल्या काळजाचा तुकडा, गेली 22 वर्ष प्रेमाने सांभाळलेली आपली मुलगी जेव्हा अशी दूर जाते ना, तेव्हा काय वाटतं हे तुला आई झाल्याशिवाय नाही कळणार. पप्पा, तुम्हाला एवढं वाईट वाटत असेल ना, तर मला मुळे लग्नच नाही करायचं. ए अगं,
मला वाईट वगैरे काही वाटत नाही का? हे बघ प्रिया, प्रतीक एक सुसंस्कृत गुणी मुलगा आहे. तो तुझा योग्य रीतीने सांभाळ करेल. सगळी सुख तुझ्या पायाशी लोळण घालतील याबद्दल मला शंकाच नाही. पण आपली मुलगी दूर जाणार आहे. यापुढे तिचं नाव आपल्याशी संबंधित उरणार नाहीये याबद्दल रुखरुख वाटणारच. पप्पा, मी प्रतीकला लग्नासाठी होकार देण्याआधी घातलेल्या अनेक अटींपैकी एक महत्वाची अट अशी की मी माझं मूळ नाव मुळीच बदलणार नाही. मी लग्नानंतर माझं नाव प्रिया सरदेसाई परांजपे लावणार आहे. प्रिया, तू खुश आहेस ना? नाही, आई वडिलांच्या आग्रहाखातर तू प्रतीकला लग्नाला होकार दिलायस असं तर नाहीये ना? नाही पप्पा. हे बघ प्रिया, आई वडील आपल्या मुलांचा चहूबाजूने विचार करून त्यांचं भविष्य उत्तम घडवण्याकरता काही महत्वाचे निर्णय घेतात. हा, आता काही मतभेद असतील, पण ते दूर सारून आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी घेतलेले निर्णय मान्य करावेत. हे तुझ्याप्रमाणे माधुरीलाही उमगलं असतं तर मला खूप बरं वाटलं असतं. असो, तू आमच्यावर जो विश्वास दाखवलास त्याच्याबद्दल थँक्स. हॅलो हेमा, किती वेळ? ऑफिसला उशीर होईल मला. अहो आलेच. कमी कामं असतात का किचन मध्ये? बरं, समीर उठला का? फ्रेश होतोय तो. आणि सीमा मॅडम? ती पडली आहे अजून. बरं, तुम्ही पंडितांचं काय म्हणत होतात? हेमा, माझ्या मनात एक गोष्ट आली. काय? ज्योती पंडित. तिचं काय? आपल्या समीरसाठी कशी वाटते तुला? तिला ह्या घरची सून बनून आणण्याचा विचार आहे माझा. अरे वा, छानच आहे की. अगं, पण आता ही योग्य वेळ नाही त्यांच्याशी याबद्दल बोलायची. आधीच ते त्या करप्शनच्या केसमुळे टेन्शन मध्ये आहेत. या अशा वेळी त्यांच्या समोर लग्नाचा प्रस्ताव मांडणं मला काही योग्य वाटत नाही ग. बरं, मुलगी कशी आहे? नाही म्हणजे तुम्ही पसंत केली आहे म्हणजे चांगलीच असणार, पण तरीही. काही काळजी करू नकोस. खूप गुणी पोरगी आहे ती. सुस्वभावी, सुंदर, समंजस. आता पंडितांची मुलगी म्हटल्यावर कशी असणार? हो बाई, चांगलीच असेल. आपल्या समीरला शोभेल ना? हो, शोभेल काय? अगं, अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभेल दोघांचा. बरं चल, मी निघतो ऑफिसला, मला उद्याच उशीर होईल. येतो. इथे कसं तू हक्काने मला सांगतेस की नी कंटाळा आल्यानंतर आई मला जरा चहा दे, तसं लग्न झाल्यानंतर सासरी तुला कोणीतरी सांगणार असेल. सासरच्या माणसांची कामं करायची, त्यांना जेवण द्यायचं, चहा द्यायचा, एवढ्यासाठीच लग्न करतात का ग? साहेब, पण ते कंप्लेंट इथे नाही बोलायचं. पाकिट द्यायचं आणि निघायचं. कुणालने काल सांगितलंच असेल तुम्हाला. त्याचा माझा काय संबंध? एकदा का पुरावा हाती आला हे सगळं स्पष्ट होईल संबंध आहे का नाही तो. बालवयाची पहाट, तिला आनंदाचे रंग, तारुण्याच्या मध्यानीला कष्टाचे प्रसंग, वृद्ध थकले